नव्या कृषी कायद्यांमुळे देशातली एकही कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होणार नाही। शेतकऱ्यांकडून हमीभावानं धान्य खरेदी प्रक्रिया सुरूच राहील असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे। मध्य प्रदेश सरकारच्या शेतकरी कल्याण कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या किसान कल्याण संमेलनात त्यांनी आज शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। देशात नवे कृषी कायदे लागू झाल्यानंतर बाजार समिती बंद झालेली नाही, शेतकऱ्यांकडून हमीभावानं धान्य खरेदीही होत आहे। मात्र गेले काही वर्ष शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारे या कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत असा आरोप त्यांनी केला। हे कायदे एका रात्रीत आलेले नाहीत, शेतकरी संघटना आणि अन्य संबंधित घटकांशी चर्चा करून ते लागू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। याआधीच्या सरकारनं स्वामीनाथन समितीचा अहवाल 8 वर्ष रोखून ठेवला, मात्र आमच्या सरकारनं या अहवालातल्या शिफारशी लागू करत शेतकऱ्याला दीडपट हमीभाव दिला। जे आता या कृषी कायद्याला विरोध दर्शवत आहेत त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात कृषी कायद्यात समाविष्ट असलेल्या आश्वासनांचा समावेश आहे असं मोदी यांनी नमूद केलं। जर आम्हाला हमीभाव रद्द करायचा असता तर आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू का केल्या असत्या। आमचं सरकार हमीभावाबाबत गंभीर आहे, त्यामुळे दरवेळी पेरणीच्या पूर्वी हमीभावाची घोषणा केली जाते। कायदे लागू झाल्यानंतरही हमीभावाची घोषणा झाली, हमीभावानं सरकारी खरेदी झाली। ही खरेदी त्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये झाली, त्यामुळे हमीभाव रद्द होईल ही गोष्ट कोणीही समजदार व्यक्ती स्वीकार करेल का? त्यामुळे याच्यापेक्षा मोठं असत्य असू शकत नाही, याहून मोठं षडयंत्र असू शकत नाही। त्यामुळे मी देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला विश्वास देतो की यापूर्वी जसा हमीभाव दिला जात होता त्याचप्रमाणे तो यापुढेही दिला जाईल। हमीभाव बंद होणार नाही आणि समाप्तही होणार नाही। आमच्या सरकारनं गेल्या सरकारच्या तुलनेत शेतकऱ्यांकडून जास्त हमीभावानं धान्याची खरेदी केली असं ते म्हणाले। गेल्या सरकारच्या काळात गव्हाला हमीभाव होता 1400 रुपये प्रति क्विंटल। आमचं सरकार गव्हाला प्रति क्विंटल 1977 रुपये हमीभाव देत आहे। 1975 रुपये एमएसपी दे रही। गेल्या सरकारच्या काळात धानाला हमीभाव मिळत होता 1310 रुपये प्रति क्विंटल। आमचं सरकार धानाला सुमारे 1875 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देत आहे। 70 रुपये एमएसपी दे रही है। गेल्या सरकारमध्ये ज्वारीला हमीभाव होता 1520 रुपये प्रति क्विंटल। हमारी सरकार ज्वार पर प्रति क्विंटल आमचं सरकार ज्वारीला प्रति क्विंटल 2640 रुपये हमीभाव देत आहे। गेल्या सरकारच्या काळात मसूर डाळीला हमीभाव होता 1950 रुपये। हमारी सरकार प्रति क्विंटल आमचं सरकार मसूर डाळीला 5100 प्रति क्विंटल हमीभाव देत आहे। पिछली सरकार के समय चने पर एमएसपी थी 3100 रुपये। गेल्या सरकारच्या काळात चण्याला 3100 रुपये हमीभाव होता। आमचं सरकार चण्याला 5100 रुपये हमीभाव देत आहे। गेल्या सरकारच्या काळात तूर डाळीचा हमीभाव होता 4300 रुपये प्रति क्विंटल। आमचं सरकार तूर डाळीला 6000 रुपयांचा हमीभाव प्रति क्विंटल देत आहे। मूंग दाल पर एमएसपी थी
गेल्या सरकारच्या काळात मूग डाळीला 4,500 रुपये हमीभाव होता। आमचं सरकार मूग डाळीला प्रति क्विंटल सुमारे 7,200 रुपयांचा हमीभाव देत आहे। इस बात का सबूत है मित्रांनो, कि हमारी सरकार हा पुरावा आहे की आमचं सरकार हमीभाव वाढवायला किती प्राधान्य देत आहे। बढ़ाने को कितनी तवज्जो देती है। हमीभाव वाढवण्यासोबतच धान्याची जास्तीत जास्त खरेदी हमीभावानं केली जावी यावर सरकारचा जोर आहे असं ते म्हणाले। एमएसपी बढ़ाने के साथ ही सरकार का जोर इस बात पर भी रहा है कि ज्यादा से ज्यादा अनाज की खरीदारी एमएसपी पर की जाए। पिछली सरकार ने अपने 5 साल में किसानों से लगभग 1700 लाख मैट्रिक टन धान खरीदा था। ये आंकड़े याद रखना। हमारी सरकार ने अपने 5 साल में 3,000 लाख मैट्रिक टन धान किसानों से एमएसपी में खरीदा, करीब करीब डबल। पिछली सरकार ने अपने 5 साल में करीब 3.25 लाख मैट्रिक टन तिलहन खरीदा था। हमारी सरकार ने अपने 5 साल में 56 लाख मैट्रिक टन से ज्यादा एमएसपी पर खरीदा है। 2014 से पहले के 5 साल, उनके 5 साल, उन्होंने सिर्फ 1.5 लाख मैट्रिक टन दाल ही किसानों से खरीदी। हमारी सरकार ने किसानों से पहले की तुलना में 112 लाख मैट्रिक टन, मैं दोबारा बोलता हूं, 112 लाख मैट्रिक टन दाल एमएसपी पर खरीदी। सोचिए, 1.5 लाख उनके जमाने में, वहां से हम सीधे ले गए 112 लाख मैट्रिक टन। उन लोगों ने अपने 5 सालों में दाल किसानों को, दाल पैदा करने वाले किसानों को कितना रुपया दिया? 650 करोड़ रुपए। हमारी सरकार ने क्या किया? हमने करीब करीब 50,000 करोड़ रुपए दाल पैदा करने वाले किसानों को दिया। यावेळी त्यांनी उद्योगांना शेती क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं। साठवणुकीची क्षमता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं, त्यामुळे उद्योग क्षेत्रानं साठवणुकीची आधुनिक व्यवस्था उभारावी, शीतगृह आणि अन्न प्रक्रिया यंत्रणा उभी करावी असं त्यांनी उद्योग क्षेत्राला सांगितलं।